तर गड्यांनो, आलाय शेवटचा शेगावचा पाठ. आम्ही जे महालक्ष्मी मंदिर गेलो ना, त्या मंदिरामध्ये मापेक्षा जास्त तुम्हाला माहित आहे भाऊ काय आहे आणि काय नाही. तर म्हणजेच की 12 ज्योतिर्लिंग आणि तेही एका ठिकाणी. काय प्रसन्नता आहे ना त्या मंदिरात. पाय ठेवल्याबरोबर माणूस एकदम शिवचरणी स्वतःला लीन करून टाक. तर तुम्ही तुमचं मन प्रसन्न करून घ्या. झालं ना मन प्रसन्न. भाऊ इथे एवढंच नाहीये, तर जे अपंग मुलं असतात त्यांनी त्यांच्या हाताने बनवलेले सुंदर सुंदर कलाकृती सुद्धा आहे. देवाचं काम जरा उलट आहे मित्रांनो. ज्यांच्याकडे सर्व गोष्टी असतात, हात पाय तोंड मुंडकं, त्यांना देव विचाराने अपंग बनवते आणि जे हातापायाने अपंग असतात त्यांच्या विचारांना पंख देते. त्यामुळेच आपल्याला एवढ्या सुंदर कलाकृती पाहायला मिळतात आणि अशा कलांची उत्पत्ती होते. महाराजांना मानांचा मुजरा करून महालक्ष्मी मंदिरची जर्नी इथंच समाप्त झाली. तर आजसाठी एवढंच. बाकी सांगते मी उद्या.